स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. 3,18,500 रुपयांचा गांजा जप्त. 2 आरोपी अटकेत. अंमली पदार्थांचा पुरवठा साखळीचा शोध सुरू. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा अवैध व्यापारीविरुद्ध पोलीस दलाने उघडलेल्या मोहीम अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कारवाईत 12 किलो 740 ग्राम गांजा जप्त करत 2 आरोपीला रंगेहात अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत बाजारभावानुसार 3,18,500 रुपये इतकी असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांचा अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. लातूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावरकर यांच्या नेतृत्वातील पथक अवैध धंद्याची माहिती संकलित करण्यासाठी शहर परिसरात गस्त घालत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सारोळा चौकाजवळील रिंग रोडवर 2 व्यक्ती प्रतिबंधित गांजाची विक्री व्यवसाय करण्यासाठी थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली. वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावरकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळातील शासकीय पंच वैद्य मापनशास्त्र विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफरसाठी अंगुली मुद्रा विभागातील अधिकाऱ्यांनी दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास सारोळा चौक परिसरात सापळा रचून संशयितावर छापा टाकण्यात आला. पोलीस पथकाने 2 इसमांना त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी आपले नाव कैलास शेषराव जोगेश्वरी वय 25 वर्ष, सतीश नामदेव सूर्यवंशी वय 45 वर्ष, दोघेही राहणार कुष्ठधाम सारोळा रोड लातूर अशी सांगितली. त्यांची आणि त्यांच्या ताब्यातील पोत्याची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान पोत्यामध्ये हिरवट काळसर रंगाचा तीव्र वास असलेला बी मिश्रित गांजा आढळून आला. सदर गांजाचे एकूण वजन 12 किलो 740 ग्राम इतके असल्याचे आढळून आले. प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपींना हा गांजा भूम धाराशिव येथील शेषराव जाधव नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे आता अंमली पदार्थांचा पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे आरोपी कैलास शेषराव जोगेश्वरी व सतीश नामदेव सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावरकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, रियाज सौदागर, प्रवीण कोळसुरे, राजेश कंचे, अर्जुन राजपूत, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, आनंद हल्लाळे, शैलेश सुडे, रामदास बाचीफळे, हरी पतंगे, व्यंकटेश निटुरे यांनी पार पाडली.